नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. तर बघा, 22च्या रात्री व्हिडिओ काढतोय 22 जुलैच्या. तर उद्या 23 जुलै पासून पुढे वातावरण कसं असेल, पाऊस कसा असेल ते बघूया. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर मागील काही तासामध्ये म्हणजे जवळ 48 तासामध्ये देशात कसा पाऊस झाला. तर बघा 36 ते 48 तासामध्ये जर बघितलं तर इथे एक ट्रप बनली. गुजरातच्या आसपास खंबातच्या खाडीजवळ एक चक्राकार परिस्थिती फिरायला लागली. तशी ती मागे होती त्या म्हणजे एक 15 दिवसापूर्वी जो पाऊस होता. तर बघा ह्या ठिकाणी ट्रप बनली. इथे जी ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप जी हिमालयाच्या तराई भागात होती ती थोडी मध्य भागात आली आहे. तुम्ही जर बघितलं माथेरान आणि महाबळेश्वरच्या जे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस 1,200 मिलीमीटर पाऊस, 176 मिलीमीटर पाऊस हा साधारणपणे कोकण किनारपट्टी आणि नाशिकच्या पश्चिम भागात झाला. तर बघा इकडे जर बघितलं नागपूर आणि छत्तीसगडकडे जर बघितलं 105 मिलीमीटर, 70 मिलीमीटर, 102 मिलीमीटर जबरदस्त पाऊस हा त्या भागात आहे. म्हणजे जिथे ट्रप असते तिथे पाऊस हा त्या ठिकाणी सक्रिय असतो. आता मला बऱ्याच मित्रांचे कॉल आले, तर बरेच लोक आपल्या महाराष्ट्रातून अमरनाथ यात्रेकरता आणि वैष्णोदेवी यात्रेकरता गेले आहेत. परंतु ती यात्रा स्थगित केल्यामुळे बऱ्याच जणांनी कॉल केले की बाबा तिथे क्लाउड वातावरण कसं असेल. तर बघा मित्रांनो, साधारणपणे हिमालयावर एक डब्ल्यूडी आलाय. त्याच्यामुळे त्या डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे दुपारनंतर हेवी रेनफॉल त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्या जो आहे त्याचं गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी यात्रा ही स्थगित केली आहे. 27-28 तारखेनंतर अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी सुरू करणार आहे. परंतु अमरनाथचं जे ज्योतिर्लिंग आहे बर्फाचं ते वितळून गेलंय. तरी पण लोकांची आशा असते की आपण दर्शनाला जाऊ. परंतु मित्रांनो, तिथे 4 दिवस तरी यात्रा त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही. त्यामुळे जर कुणी असेल तर मी सांगितलं की तुम्ही पुढच्या यात्रेला त्या ठिकाणी निघून जा. कारण 6-7 दिवस त्या ठिकाणी यात्रा स्थगित आहे. आणि वैष्णोदेवीचे देखील कारण जबरदस्त पाऊस जम्मू काश्मीर मध्ये पडतोय. आता पावसाचा अंदाज बघूया पुढचा. अतिशय जलद गतीने एल्निनोचा प्रभाव वाढत चालला. बघा मित्रांनो, प्रत्येक जर नवीन अपडेट आल्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो. एक प्लस 1.75 जो प्रशांत महासागरातील जो एल्निनो मेजर त्या ठिकाणी रिडिंग घेतली जाते 3.4 एरिया त्या ठिकाणी म्हणजे 2.25 अंश सेल्सिअस चा फरक पडलाय. म्हणजे ह्या भागाचं तापमान हे ह्या भागापेक्षा 2.25 अंशांनी त्या ठिकाणी फरक पडलाय. आणि अल्निनोचा प्रभाव हा स्ट्रॉंग वाढताना त्या ठिकाणी दिसतोय. परंतु त्याचा इम्पॅक्ट तसा भारतात काही अजून दिसत नाही. तर बघा, साधारणपणे इंडियन ओशन डायपोल सर्व शेतकरी वर्गाकरता एक आनंदाची बातमी अशी आहे की प्लस 0.25 म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होण्यास सुरुवात झाली. म्हणून ऑगस्टच्या एंड नंतर चांगला पाऊस सुरुवातीला देखील एक स्पेल आहे. आणि सप्टेंबर मध्ये देखील चांगला पाऊस त्या ठिकाणी ऐवडीमुळे आपल्याला भेटणार आहे. इकडे एल्निनोचा प्रभाव असतानाही तितकासा काही फरक जाणवत नाही. फक्त पावसाचं व्हेरिएशन आपल्याकडे जाणवतंय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून तर विहिरींना पाणीच उतरलं नाही, ती गोष्ट निराळी. परंतु बऱ्याच ठिकाणी धरणं भरत चालली. हा एल्निनोचाच प्रभाव आहे. तर आता हवामानाचा अंदाज बघूया. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर बघितलं तर मागच्या सारखी सिच्युएशन बनली. ही जो त्रिभुज प्रदेश आहे, नर्मदा आणि तापी आणि ह्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा जो काही समुद्राला मिळतात त्या ठिकाणी मी मागील व्हिडिओ देखील बोललो होतो की ह्या ठिकाणी जर सिस्टम तयार झाली लवकर हलत नाही ती, त्याच्यामुळे जबरदस्त पाऊस हा गुजरात, वापी त्या भागात, सुरत त्या वलसाड त्या भागात झाला. आणि हा जो तटवर्ती पालघर, डहाणू, मुंबई जबरदस्त पाऊस. आणि त्यात ह्या प्रभावामुळे ह्या ठिकाणी सिस्टम फार पावणे त्याचा परिणाम म्हणून नाशिक पश्चिम भागात जवळपास 40 तासापासून कळवण आणि सुरगाण्याच्या भागात पाऊस चालू आहे. त्यामुळे पुनद, हरणबारी आणि चनकापूर धरण फुल ओव्हरफ्लो झाले त्या ठिकाणी. म्हणजे धरण भरल्याच्याच आसपास आहे, भरले जवळजवळ. आणि जे काही पालखेड जो समूह आहे पुणेगाव, त्याच्यामध्ये देखील चांगल्या पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली. अजून 2-3 दिवस पाणी कदाचित ते धरण ओव्हरफ्लो होऊ शकतात. किंवा म्हणजे जे अगदी पुणेगाव तर भरलंच आहे, किंवा पालखेड देखील भरलंय, पण त्याचा विसर्ग हा चालू आहे. तर आता ह्या सिस्टममुळे काय होतं मित्रांनो की बघा, ही सिस्टम पश्चिम घाटावर पाऊस देते. ट्रप या ठिकाणी बनली. आता पुढील पावसाचा अंदाज राज्यात कसा असेल बघू. मित्रांनो, आपल्याकडे पाऊस वाढताना का दिसतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी सांगतो की भारत जो पृथ्वीला चक्कर टाकणारा एक एल्निनो जो मॅडम जुलियन ऑन्सोलेशन फेज बद्दल मी नेहमी सांगत असतो, अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याला समजेल. तर मित्रांनो बघा, पृथ्वीच्या विषुववृत्तीय ध्रुवीय प्रदेशातून एक जो विषुववृत्तीय पट्टा आहे त्या ठिकाणी एक वारा फिरत असतो सतत, ट्रेडमिल. तो 30 ते 60 दिवसात एक चक्कर टाकतो. आणि तो वारा जेव्हा अँप्लिट्यूड 1 आणि 2 मध्ये येईल, म्हणजे भारताचा अँप्लिट्यूड येतो, हिंदी महासागरावर जेव्हा येतो त्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतं आणि जबरदस्त बाष्प आपल्याकडे येतं.
तो साधारणपणे बघा 25 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान ह्या ठिकाणी येतोय. म्हणजे साधारणपणे जुलैचा हा जो 22 तारखेपासून शेवटपर्यंत चांगला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याकडे बनताना दिसतात. बघा तो एमजेओ फेज आपल्याकडे येईल आता, त्याच्यामुळे हा जो काही दायरा दिसतो ढगांचा, हा हे जे सगळ्या सिस्टम एमजेओ फेज या बाजूने येतो. तर बघू शकता तुम्ही त्याच्याच प्रभावामुळे सगळं जबरदस्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि बघा 23 तारखेची उद्या जर तसं बघितलं, सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर आयएमडीची इमेज जर बघितली, या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती आहे. इथे चक्राकारची परिस्थिती होती, लो प्रेशर बनले आणि ते मध्य प्रदेशवर आलंय. तर महाराष्ट्रामध्ये बघा विदर्भाच्या बाजूने विदर्भाचा जो भाग आहे अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, वर्धा, नागपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या उद्या त्या ठिकाणी दिसतात. त्यानंतर इकडे नंदुरबार, धुळ्याचा भाग, नाशिक, त्यानंतर पालघर, डहाणू आणि जो मुंबईचा हा जो किनारपट्टी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, जोरदार मुसळधार पावसाची शक्यता या 23 तारखेला त्या ठिकाणी दिसतात. अन्य राज्यामध्ये जर बघितलं तर विखुरलेल्या अवस्थेत मराठवाड्याच्या शक्यता दिसतात. इकडे सोलापूर, धाराशिवकडे थोडी शक्यता त्या ठिकाणी पावसाची कमी दिसते. ढग तयार होते फक्त वातावरण क्लायमेट. तसं पाहिलं तर बघा विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात पावसात जे आतापर्यंत जो काही पाऊस झालाय ऍक्च्युअल रेट जर पाहिलं तर डिफिशियंट पाऊस, म्हणजे त्या भागात अजून काही ठिकाणी खूपच झाला असेल, परंतु हा या जो रेड कलर दिसतो मराठवाडा आणि विदर्भ, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत त्या ठिकाणी आजही पाऊस आपल्याला कमी दिसतो. आयएमडीचे इशारे जर बघितले तर बघा तुम्ही यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की साधारणपणे मेघगर्जनेसह ढगांचा गडगडाट जो आहे तो नागपूर विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी दिसतो. मराठवाड्याच्या भागात उद्या हा जो जो मधील मराठवाड्याचा भाग आहे याच्यात पावसाची डिफिशियन्सी म्हणजे कमी दिसतो. परंतु पावसाची शक्यता बघा इकडे सोलापूर पासून ते साधारणपणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि त्यानंतर पुण्यानंतर इकडे जो हा भाग आहे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि हा गुजरातचा हा जो पट्टा, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही 23 तारखेला उद्या त्या ठिकाणी आपल्याला दिसते. 24 तारखेला जर बघितलं तर बघा पावसाची शक्यता ही गुजरात सहित जो नंदुरबारचा भाग आहे किंवा नाशिक उत्तरेचा भाग आहे या भागामध्ये तो ग्रीन ऑरेंज बेल्ट दिसतो. या भागात पावसाची शक्यता ही आहेच. आता सविस्तर हवामानाचा अंदाज बघू आपण त्या ठिकाणी. तर बघा मित्रांनो उद्या 23 तारीख पावसाच्या शक्यता ह्या विदर्भाच्या भागात नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, त्यानंतर त्या ज्या भागात आहे अकोला, अमरावतीच्या तिथे जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची शक्यता या नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर नाशिक उद्या, पालघरचा भाग, त्यानंतर अहिल्यानगरचा जो उत्तर भाग म्हणजे अहिल्यानगरचा पश्चिम अगदी भीमाशंकर आणि जो अगदी अकोले, संगमनेर हा भाग आणि राहुरी कुंड हा भाग आणि नाशिक संपूर्ण ह्या भागामध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोकणाचे 4 जिल्हे तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही आहेच. मध्य मराठवाड्याच्या भागामध्ये थोडीशी पावसाची उद्या त्या ठिकाणी कमी दिसते, परंतु स्थानिक लोकल त्या ठिकाणी वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पाऊस हा त्या ठिकाणी पडू शकतो. मात्र जो मी 21 तारखेला बोललो होतो बघा, 21 तारखेला आपला जो आपण 3 स्पेल सांगितले होते. 15 तारखेला पहिला स्पेल, 15 तारखेला जो सुरू झाला तो राज्यात सुरू झाला, परंतु नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्राकडे तो कमी होता. 15, 16, 17, 18 पर्यंत आपला जो दुसरा स्पेल सुरू झाला तो 21 तारखेला. 21 तारखेला जबरदस्त पाऊस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडला. धरण साठ्यामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. बघा मी नेहमी सांगतो, बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की 3 तारखेपर्यंत पाऊस नाहीये, तर मला त्यांना हे सांगायचं की हा पाऊस आला कुठून मग. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अगदी पेड सर्व्हिस आहे त्या 3 तारखेपर्यंत पाऊस सांगत नव्हत्या, हा पाऊस आला कुठून म्हणा की. आता जर बघितलं तर स्क्रीनवर बघा माझ्याकडे रात्री 47 मिलीमीटर पाऊस हा रात्री संध्याकाळी 6 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत झाला. आता तो 47 मिलीमीटर पाऊस जर अचानक एकाच वेळेस जर झाला तर वावरातून पूर वाहतील, परंतु हा भीज पाणी आहे, झड पाणी आहे, लक्षात येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळेच पश्चिम बाजूची काही जी धरणं आहे त्या धरण साठ्यात मोठी जी वाढ होताना दिसते. तर हा जड पाऊस आहे. तर हा पाऊस जसा जसा पूर्वेला जावं तसं तसं पाऊस कमी होत जातो. आता बघा पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये असं होणारच नाही की सगळीकडे सारखा पाऊस पडेल मित्रांनो. पाऊस हा सगळीकडे सारखा पडूच शकत नाही. ज्या ठिकाणी 2000 मिलीमीटर पश्चिमेला पाऊस पडतो तर खालतं 300-400 मिलीमीटर पडतो. ते पावसाचे व्हेरिएशन हे राहणार आहे. एलिनोचा प्रभाव आहे. एलिनोचा प्रभाव
हा स्पष्ट जाणवतोय की काही ठिकाणी खूप पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस, हा नक्कीच त्याचाच प्रभाव आहे. परंतु तरीही त्यावर मात करीत, एल्निनोवरही मात करीत आपल्याकडे चांगला पाऊस त्या ठिकाणी होतोय, हा अंदाज लक्षात घ्या. संपूर्ण राज्यामध्येच पावसाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत, जरीही काही ठिकाणी अजून विहिरीला पाणी उतरलं नाही किंवा बऱ्याच पाण्याची डिफिशियन्सी आहे, परंतु ह्या 2-3 दिवसामध्ये चांगला पाऊस हा ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या भागात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातून पुन्हा एकदा 26 तारखेनंतर पाऊस हा मराठवाड्याकडे च्या भागात 28 तारखेपर्यंत सुरू होतो. आपला तिसरा फेज हा 28 तारखेला सुरू होतोय. त्याचा अंदाज आपण पुढे देऊच, परंतु तुर्तास हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा. उद्या 23 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकच्या पालघर, नंदुरबार या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. झड पाऊस नाशिकमध्ये कदाचित सक्रिय होऊ शकेल. आज रात्री देखील फुल शक्यता आहे 22च्या. नंतर 23 तारखेला देखील चांगली शक्यता, 24ला देखील शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकच्या भागात. मात्र 25 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र नाशिककडे पाऊस कमी होतो, तो विदर्भाच्या बाजूने पुन्हा सुरू होतो. तो मराठवाड्यात 25-26 ला या ठिकाणी येतो. इकडे तो पाऊस कमी होतो, इकडे 28-29 नंतर पुन्हा सुरू होतो. असे चक्र असतं ते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. हा सर्वसामान्य माणसाला, अगदी साध्या माणसाला, ज्याला काही म्हणजे या गोष्टीचं नॉलेज नाही तरी त्याला आपले अंदाज समजतात. म्हणून मित्रांनो बघा, केवळ अगदी कमी कालावधीमध्ये सर्वात जलद कमी व्हिडिओमध्ये आपले हवामान अंदाज लोक बघतात आणि त्या सगळ्याच मराठवाड्यामध्ये देखील मी सविस्तर त्या ठिकाणी अंदाज देत असतो. त्या लोकांनी देखील चॅनल सबस्क्राईब करा आणि जे काही येणारी अपडेट आहे ती अपडेट जलद तुमच्यापर्यंत येण्याकरता दीपक जाधव हवामान अंदाज या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.